हाय हॅलो आणि नमस्कार, मी प्रेरणा. तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर, माझ्याकडे दिल्लीला येण्यासाठी पैसे नाहीत. कृपया मला हा सन्मान पोस्टाने पाठवाल. कधी विचार केलाय का की कवितेमध्ये एवढं सामर्थ्य असू शकतं की त्यात थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचू शकतात. ओडिसाच्या एका लहानशा गावात राहणाऱ्या हळदरनाथ ना पायात चप्पल, ना अंगावर कोट, ना इंग्रजी भाषेचा एकही शब्द माहीत, पण हातात होता त्यांच्या एक पेन आणि मनात शब्दांचं काव्यांचं आकाश. त्यांनी लिहिलं गावासाठी, माणसांसाठी, मातीसाठी कुसळी भाषेत. 2016 साली सरकारने त्यांना पद्मश्री जाहीर केला. पण काय झालं माहितीये? त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं, माझ्याकडे दिल्लीला येण्यासाठी पैसे नाहीत, कृपा करून हा सन्मान मला पोस्टाने पाठवाल. त्यांच्या या वाक्याने संपूर्ण देशाचं डोकं झुकलं. कारण हळदरनाथ हे फक्त कवी नव्हते, ते होते शब्दांचे संत. अशाच नवनवीन गोष्टींसाठी फॉलो करत रहा तारा न्यूजला. धन्यवाद.